नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळा सुरू झाला की आपली सगळ्यांचीच लगबग असते मसाले, धना पावडर, नंतर वाळवणाचे पदार्थ करायची. आज मी धना पावडर माझ्या पद्धतीने कशी बनवायची ही तुम्हाला सांगणार आहे. इथे मी 1.5 किलो धने घेतलेले आहेत. हे धने अगदी कमी गॅसवरती आणि खमंग भाजून घ्यायचे आहेत. धने भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा, कारण धने वरती भाजतात आणि आतमध्ये व्यवस्थित नाही भाजले की धना पावडरचा सुवास चांगला येत नाही. अशाच पद्धतीने सगळे धने भाजून घ्यायचे आहेत. आता इथे पहा, हे जे छोट्या प्लेटमधील धने आहेत ते न भाजलेले धने आहेत आणि ताटामधील धने भाजलेले आहेत. याचाच फरक तुम्हाला कळला असेल. अशा पद्धतीने लालसर होईपर्यंत धने भाजून घ्यायचे आहेत. धने भाजून झाले की नंतर इथे मी 1.5 किलो धन्यासाठी 1.5 तोळा मिरी घातलेली आहेत. मिरी छान बिना तेलाचीच फुटेसपर्यंत भाजून घ्यायची आहेत. नंतर 1.5 तोळाच लवंग घातलेली आहे. लवंगसुद्धा चांगली कोरडीच भाजून घ्यायची आहे. धना पावडरमध्येच जर मिरी आणि लवंग घातली तर वेगळा गरम मसाला वापरण्याची आवश्यकता पडत नाही. हे तुम्ही बघू शकता. मी मिरी हाताने चुरून पाहते, एकदम छान भाजलेली आहेत. लवंगसुद्धा चांगली भाजलेली आहे. तुम्ही जर जिरा पावडर सेपरेट करत नसाल तर तुम्ही यामध्येच जिरेसुद्धा घालू शकता. मी जिरा पावडर सेपरेट करते म्हणून मी यामध्ये जिरे घातलेले नाहीत. धने भाजून चांगले थंड झाले की तुम्ही मिक्सरवरती याची पावडर करू शकता, परंतु मी हे डंक्यावरूनच करून आणलेले आहे. तुम्हाला जर डंका जवळ उपलब्ध नसेल तर मिक्सरवरती सुद्धा धना पावडर चांगली होते. आता इथे मी एक एअरटाईट बरणी घेतलेली आहे, त्यामध्ये ही धना पावडर भरून ठेवलेली आहे. काचेच्या बरणीमध्ये जुनी धना पावडर अजून शिल्लक होती म्हणून सध्या मी ही बरणी वापरलेली आहे. परंतु मसाले, तिखट आणि धना पावडर हे काचेच्याच बरणीमध्ये ठेवायचं, तेव्हा ते व्यवस्थित टिकतं. आणि नंतर वरती एका छोट्या बरणीमध्ये मी आत्ता रोज लागेल म्हणून वरती ही धना पावडर ठेवलेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.